जंगलवाडी संघ विनंती असेल या लगेचच आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा कोणताही वेळ न दवडता. तसेच आपण पाहतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश पवार तब्बल 38 धावा आपण पाहतो त्याच्या माध्यमातून रचल्या गेले तो ठरतोय आपल्या संघाचा स्ट्रायकर बॅटर म्हणजे सलामीवीर ओपनर बॅटर महेश पवार ठरतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्या दरम्यान अजय होता अगदी आपण पाहतोय धर्माची झेल उडली होते. विक्रम कवटेकरला आपण पाहतोय चेअरअप करतोय. काही काळजी करायची गरज नाहीये. झेल सुटले चुका होतात त्या चुकामधून सुधारलं जातं तेच गोलंदाजाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. विक्रम कवटेकरला आपण पाहतोय थोडासा अनफिट आहे आणि त्या दरम्यान देखील क्रिकेट खेळतोय. त्याला देखील ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. सुदामा चषकावरती नाव कोरायचं आहे. सुदामा ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात केलं त्या दरम्यान एकच धाव पूर्ण होते. अगदी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 3 वरती. हो हा चेंडू निर्धाव येतोय. अगदी मात्र आपण पाहतोय विक्रम कवटेकर गोलंदाजी करत असताना उलट्या हाताने गोलंदाजी करतोय. वारंवार रिव्हर्स चेंडू पाहायला मिळत आहेत. 5 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. 4 चेंडू पूर्ण झालेत आणि 5 धावा धाव फलकावरती लगावलेत. टीम जे जे जळाव समोर मात्र असुर्याची वाडी. ओ क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं जात आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. तो क्रशर जो मात्र सरळ यष्ट घेऊन गेलाय. अर्थातच बॅक टू द पेव्हिलियन बॅटर गुरु मात्र माघारी निघालाय. काय गोलंदाजी करतोय यार विक्रम कवटेकर. वारंवार पाहतोय पण त्याच्या बातेतील सर्वोत्कृष्ट चेंडू बाहेर काढत असताना आता मात्र यॉर्कर लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय विक्रमच्या माध्यमातून. या चेंडूवरती होतंय विकेटचं पतन म्हणजे लागतोय पहिला झटका. 5 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये सीमारेषे पार जातोय. दीपक प्रयत्न करत होता परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय सुमितच्या बॅट मधून एक घणाघाती प्रहार. अकरा धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा आपण पाहतोय. धर्मेंद्र पवार स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्रायक एंडला सुमित पवार हे दोन सख्खे बंधू आपण पाहतोय.
अगदी गावाच्या नावासाठी त्यांच्या माध्यमातून वारंवार समर्पण दिलं जातं. अगदी यांचा अजून एक छोटा बंधू हा देखील क्रिकेट खेळतो, परंतु काही कारणास्तव आज या स्पर्धेमध्ये आपणास पाहायला मिळत नाहीये. अगदी संपूर्ण फॅमिली पाहायला गेली तरी यांची या संघामध्ये खेळत असते. म्हणजेच आपण पाहतोय जे जे जळव संघामध्ये पवार फॅमिली. फटका खेळलाय सरळ दिशेने. इलिमिनेशन चांगला होता. बॉटमॅनचा वापर करत असताना चेंडूला सरळ बिरकावून दिलाय. 6 धाव्यांसाठी येतोय मॅक्झिमम. अर्थातच धर्मेंद्रच्या बॅट मधून एक विस्फोटक फटका. पाटण तालुका आयकॉन म्हणून ज्याची ओळख आहे, वारंवार डेबेवाडी भाग असेल, कोयना विभाग असेल, पाटण तालुका अगदी शहर मर्यादित सर्व स्पर्धा हा मात्र खेळत असतो. लेदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. अर्थातच प्रशिक्षक आपण पाहतो निकॉन स्पोर्ट्स क्लबचे अर्थातच धर्मेंद्र सर यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय सलगचा दुसरा फटका. होय, तो देखील जातोय सीमारेषे पार. आता मात्र हल्ले दीपक वरती चढवले जातात, जो मात्र सकाळच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 2 मॅक्झिमम पाहायला मिळाल्यात. थोडंसं स्पीडअप घ्या, विनंती असेल. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. यॉर्कर लेन चेंडू खोदून काढला जातो. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक असेल सरळ दिशेने फटका खेळलाय. त्या दरम्यान 1 बाउन्स 2 बाउन्स. वैभव मोरे आलाय. चेंडू फील्ड करतोय की नाहीये. चौकार येतोय. कॉल कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं. हो, झेल पकडली जाते, परंतु जातो क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वतःवरती नाराज असेल. काय पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू फेकी केले, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार, 1 2चा मोठा फटका देखील पाहायला मिळालाय. हा चेंडू पाहायला गेलं तर निर्धाव येतोय. षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 35 धावा. मात्र शेवटचं षटक कोण हाताळणार आहे? 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. जोडल्या गेल्या 2 षटकाच्या अखेरीस. यानंतर होणारी सेकंड सेमीफायनल मॅच जंगलवाडी 11 विपक्ष पाडेकरवाडी संघ. अगदी एक महत्वाचे मान सन्मान आपण पाहतोय आयोजक वर्गांच्या माध्यमातून केले जात आहेत. मान्य सन्मान्य आदरणीय श्री आपण पाहतोय साहेबरावजी कदम साहेब यांचा देखील एक महत्वाचा मान सन्मान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना मात्र सन्मानित केले जाते. साहेबराव कदम आपण देखील यायचं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान सुनीलजी कदम फौजी आपला देखील इथं महत्वाचा मान सन्मान केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपणास देखील सन्मानित केलं जाईल. एक प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. त्यांच्या समवेत आपण पाहतोय मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान योगेशजी कदम साहेब आपला देखील मान सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ देऊन आपला देखील इथे एक महत्वाचा मान सन्मान केला जाणार आहे आयोजक वर्गांच्या माध्यमातून. याची देखील या मान सन्मानाचा आपण स्वीकार करायचा विनंती असेल. या
योगीजी कदम साहेब आपण देखील सर्व प्रमुख मान्यवरांचा सहर्ष स्वागत करतोय सुदामा चषक 2024 पर्व पहिले या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य वर्षानुवर्ष या स्पर्धेला आमच्या आयोजक वर्गाला लाभू देत, असंच वेळात वेळ काढून आमच्यावरती तुमचं प्रेम असंच अखंड राहू देत हीच अपेक्षा व्यक्त करतो. योगीजी कदम साहेब आपला देखील इथं महत्वाचा मान सन्मान केला जातोय. धन्यवाद योगीजी कदम साहेब, थँक्यू सो मच. आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेने, म्हणजेच मिस्टर पॅडी दादा स्ट्रायकिंग एंड गोविंदाजी मार्क वरती आले. समोर मात्र धर्मेंद्र जो मात्र लय मध्ये फलंदाजी करतोय, दुसरा चेंडू फेस करतोय. अगदी या चेंडूवरती देखील बीट केला जात आहे, म्हणजे हा चेंडू देखील येतोय निर्धाव. 2 चेंडू पूर्ण झाले, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले अगदी 35च्या घरामध्ये. 2 चेंडू पूर्ण 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लगावल्या जात आहेत. ओहो, बैठा फटका फायनल रिजन मध्ये खेळला जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक गेलाय. चेंडू फील्ड करणार आहे का? होय, चेंडू फील्ड करत होता परंतु चेंडू निघून गेलाय 4 धाव्यांसाठी. येतोय तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटची ओव्हर आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. शेवटच्या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. फटका खेळलाय, लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक असणार आहे. स्वतः दीपकला आपण पाहतोय एका हाताने चेंडू फील्ड केलाय, फेकी केलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय चांगली फेकी देखील पाहायला मिळाली दीपकच्या माध्यमातून. या चौथ्या चेंडूवरती येत आहे 2 धावा आणि 2 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 रन. सर रनआउट साठी आपण पाहतोय रिप्ले घेतला जातोय, रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटर आउट आहे. थर्ड अंपायरचा आपण पाहतो डिसिजन, बॅटर आउट आपण पाहतोय. अगदी संतोष त्यांना माघारी जावं लागतंय. चार चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. एक धाव मात्र खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय अगदी एका धावेने सामने गमवावे लागतात आणि संपूर्ण वर्षभर संपूर्ण हंगामामध्ये त्याचा पश्चाताप देखील करावा लागतो. अगदी त्या खेळाडू वर्गाला आपण पाहतोय एक धाव देखील खूप महत्वाची असते. 4 चेंडू पूर्ण 40 धावा धावफलकावरती. फटका खेळलाय, अगदी झोपलाय मैदानावरती आणि चेंडूला सरळ बिरकावून दिलं जातं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून.
6 धाव्यांसाठी येतोय धर्माचा सिग्नेचर शॉट जो निघून चाललाय 6 धाव्यांसाठी. 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 46 धावा आपण पाहतोय. आता मात्र शेवटचा चेंडू आहे मिस्टर पॅडी टू धर्मा. फटका खेळलाय अगदी त्या दरम्यान आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन वरती स्वतः अजय दादा गेलेत. चेंडू फील्ड केलाय फेकी गेलाय अगदी आपण पाहतोय. टीम सूर्याची वाडी संघाच्या माध्यमातून अगदी या चेंडूवरती 2 धावा खर्चित करत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 48 धावा 49 टू विन आहे. धर्मेंद्र पाहायला गेले तर एक वैयक्तिक आपण पाहतोय जानाई जंगलवाडी जाना 11 जंगलवाडी विपक्ष असेल या आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय पाडेकरवाडी संघ. दोन्ही संघाचे संघ करणं तर आपण पाहतोय टॉस केला जाणार आहे सेकंड सेमीफायनलचा. टॉस का पॉस मध्ये टॉस केला जाईल. अगदी या लगेचच मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. अगदी आपण पाहतोय खूप वेळ झालाय या कारणास्तव मुलाखती घेतल्या जात नाहीत. आपण पाहतोय अगदी थोडीशी सहकार्य करा विनंती असेल. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 49 धाव्यांची गरज आहे टीम सूर्याची वाडी संघाला. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय टीम जे जळव संघ लगेचच या मैदानामध्ये कोणताही वेळ न दवडता हे चेंडू जमा करायचे विनंती असेल. सेकंड सेमीफायनलची मॅच पाहतोय आपण जी मात्र रंगली जाणार आहे. जाना 11 जंगलवाडी विपक्ष टीम पाडेकरवाडी संघ या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय जाना 11 जंगलवाडी संघ टॉस विन झाले आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण निवडले म्हणजे फलंदाजी करावी लागेल. त्याच आपल्या आक्रमक स्टाईलने महेश पवारला आणि गजानन पवारला टीम पाडेकरवाडी संघ ज्यांनी मात्र स्पर्धा होस्ट केले या संघाचे याच स्पर्धेचे आयोजक वर्ग आपण पाहतोय ते मात्र सेकंड सेमीफायनल मध्ये आपला खेळ करणार आहोत. टीम या जे जळव संघ खूप वेळ घेत आहे याच मैदानामध्ये आयोजक वर्ग त्यांचं काम करून मैदानाच्या बाहेर जातील याची देखील नोंद घ्या. आपण मैदानामध्ये या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल. जे जळव संघ वेळ होतोय अगदी खूपच वेळ होईल. बॅटलाईट आपण पाहतोय दिवस छोटा असतोय याची देखील नोंद ठेवा. सर्वांना विनंती आहे दिवस छोटा आहे अगदी अंधार लवकर पडला जातो. आपणास पारितोषिक वेतनाचा सोहळा देखील करावा लागणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. आपले बॅटर देखील मैदानामध्ये यायचे टीम सूर्याची वाडी 49 धावा टू विन 18 चेंडूमध्ये.
थोडंसं स्पीडअप घ्या आयोजक वर्ग, विनंती असेल, वेळ होतोय आणि एक पारितोषिक देखील लागलंय. जर या सलामीच्या जोडीने सामना विजय केला तर 5,001 रुपयांचं रोख रक्कम असणार आहे अजय सुर्वेंच्या माध्यमातून. तब्बल 5,001 रुपये आपण पाहतोय. जर या सलामीच्या जोडीने मॅच पूर्णपणे जिंकून दिली या संघाला तर 5,001 रुपये अगदी प्राइस दिलं जाईल, याची देखील नोंद ठेवायची आहे. हे सामना चालू करायचा आहे. आयोजक वर्गांचं काम झालेलं आहे, अगदी आपण पाहतोय लाईनअप करून झालेलं आपण पाहतोय अगदी मात्र सामना चालू करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मुकुटरावजी आपण पाहतोय 40+ लिजंड खेळाडू, 40 वर्षावरील खेळाडू आपण पाहतोय. वय अगदी मात्र खूप असते परंतु त्यांची खेळण्याची जिद्द, त्यांची खेळण्याची पद्धत एका तरुण वर्गाला देखील लाजवते. असा मात्र खेळाडू आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट आशियामधील एक दिग्गज खेळाडू, एका सिनियर सिटीजन लिजंड खेळाडू म्हणून यांच्याजवळ पाहिलं जातं. फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये पठार विभाग आपण पाहतोय त्याच्यामध्ये त्यांनी अगदी त्यांच्या स्वबळावरती निर्माण केले. स्वतःच्या ताकदीवरती आपण पाहतोय अगदी भरपूर सारं क्रिकेट खेळलं जात आहे. त्यांच्या माध्यमातून सकाळी वार्तालाप करत असताना ते बोलले की प्रामाणिकपणे क्रिकेट खेळत राहा, नक्कीच यश तुमचं असेल. त्यांच्याच आपण पाहतोय शब्दावरती, त्यांच्या शब्दाचा मान ठेवून सर्व खेळाडू वर्ग प्रामाणिक क्रिकेट या आपल्या आशियामध्ये पाहायला मिळतं. लेट्स प्ले. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव मोरे, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय दीपक. अगदी ही जोडी जर मैदानामध्ये टिकून राहिली तर नक्कीच मोठा डोंगर ही पार करू शकते. अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. टीम 49 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेली जोडी आहे. पहिला चेंडू फटका खेळला जातो ऑन साइडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक सुमित त्या दरम्यान तैनात आहे. या चेंडूवरती येते एक धाव. तीर्थ एंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय केतनजी गायकवाड साहेब. केतनजी गायकवाड साहेब आपला देखील इथं महत्वाचा मान सन्मान केला जाणार आहे. साहेब आपण देखील यायचं आहे. केतनजी गायकवाड साहेब, तीर्थ एंटरप्राइजेसचे सर्व तीर्थ एंटरप्राइजेसचे सर्व ओनर आपण पाहतोय. अर्थातच केतनजी गायकवाड साहेब आपण देखील या आपला देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे, महत्वाचा मान सन्मान केला जातोय. केतनजी गायकवाड साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण वेळात वेळ काढून स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. अक्षयजी पवार साहेब आपलं देखील मान सन्मान केला जाणार. अक्षयजी पवार साहेब आपण देखील या. मित्र परिवार आपण पाहतोय केतनजी गायकवाड साहेब यांच्या समवेत आपण पाहतोय अक्षयजी पवार साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाणार आहे. 3 चेंडू पूर्ण 5 धावा. पुढे सरसावून आलाय. विकेट कीपर होता, चतुर होता, चालाक होता. त्या दरम्यान आपण पाहतोय वाईड. ही बॅटल मात्र रंगतदार असतं. एका बाजूला टॅलेंट आहे म्हणजे दीपक आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स वरती एकच गोष्ट मात करू शकते ती म्हणजे टॅलेंट. मात करू शकेल का दीपक या गोलंदाजीवरती? चेंडू वळवण्याची कला आहे. फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांच्याजवळ पाहिलं जातं. आपण अगदी पुन्हा एकदा पाहतोय फटका फसला गेलाय. पंचांजवळ अपील देखील केली जाते अमरदादांच्या माध्यमातून परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. अक्षयजी पवार यांचा देखील इथं महत्वाचा मान सन्मान केला जातोय. अक्षयजी पवार या व्यासपीठावरती यायचे. अक्षयजी पवार आहे. अक्षयजी पवार साहेब आले तर आपल्या देखील इथं महत्वाचा मान सन्मान केला जाणार आहे. पाच चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 5 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू मात्र खूप महत्वाचा आहे. फटका खेळ सरळ दिशेला, चेंडू आरपार होणार आहे का? धर्मेंद्र त्याच्या हाताच्या वरतून चेंडू निघून जातोय 6 धाव्यांसाठी. जर माझ्यावरती हल्ला चढवला जाऊ शकतो तर मी देखील तुमच्यावरती हल्ला चढवू शकतो असं बॅटर आपण पाहतोय सांगून देतोय. दीपकच्या बॅट मधून हा षटकार येतोय आणि या षटकारानिशी आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. आता मात्र समीकरण थोडीशी बदलली जातील 12 चेंडू मध्ये विजयासाठी. बारा चेंडू मध्ये विजयासाठी 33 धावांची गरज आहे. ही ओव्हर खूप महत्वाची असेल. कोणाला पाचारण केलं जाईल, कोण गोलंदाज येईल, कोणाला प्रमोट केलं जाईल, कोणावरती जबाबदारी आहे. होय, जबाबदारी पडली जर्सी नंबर 01
संतोष आपण पाहतोय, सँटी दादा असतील, मिस्टर सँटीना आपण पाहतोय. छोटस रनअप आहे परंतु वेग खूप सारा आहे, वेगावरती प्रभुत्व आहे, वेगावरती आपण पाहतोय आगळं वेगळं त्यांची वर्चस्व राहिलंय असा गोलंदाज आपण पाहतोय. याच वेगाला तोडावं लागेल, याच वेगाला आपण पाहतोय समोर जाऊन ना भेदक फटके खेळावे लागतील. वैभव मोरे करू शकतो का, दीपक करू शकतो का, कोण करणार आहे, दोन्ही बाजूने हल्ले चढवले जातील का. आतापर्यंत दीपक लय मध्ये येऊन फलंदाजी करतोय, त्याच्या समवेत वैभवला देखील त्याची साथ द्यावी लागेल. ती साथ दिली जाईल का, विनंती असेल सामना त्वरित चालू करा. मिस्टर सँटी समोर वैभव मोरे. हो, या चेंडूवरती आपण पाहतोय जखडून ठेवलं जात आहे, अगदी रोखून ठेवलं जात आहे. हा चेंडू येतोय निर्धाव, ही ओव्हर मात्र खूप महत्वाची असणार आहे. फटका खेळलाय वैभव मोरेच्या बॅट मधून, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडली जाते, होतंय विकेटचं पतन. झेल पकडली जाते परंतु त्यापेक्षा महत्वपूर्ण गोष्ट मध्ये चेंडू निर्धाव आलाय. येणारा नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अजय सुर्वे आलाय, एका बलदंड शरीराचा हा देखील बॅटर आहे, बिग हिटर म्हणून याची देखील ओळख आहे. लोफ्टे स्ट्रॉक खेळत असतो. धावत यायचं अजय सुर्वे. 2 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. धावा येणं खूप गरजेचं आहे. एस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अगदी मात्र आपण पाहतोय आपल्या भारतातील सर्वोत्कृष्ट चेंडू म्हणजे आपण पाहतोय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं जात आहे. यॉर्कर लेन चेंडू जो मात्र निघून जातोय सरळ यष्ट्यांमध्ये, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, अगदी नेस्तनाभूत केलं जात आहे. बॅटर अजय सुर्वेंना आता मात्र माघारी परतावा लागेल. ऑन हॅट्रिक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय संतोष दादांना सकाळच्या सत्रामध्ये देखील एक हॅट्रिक झाली होती. आता मात्र संध्याकाळचं सत्र चालू आहे आणि या दरम्यान गोलंदाजी करणं थोडीसं आपण पाहतोय गोलंदाजांसमवेत विकेटची देखील साथ मिळत असते. तर मात्र नवीन बॅटर विक्रम कवटेकर ऑन स्ट्राईक आणि ऑन हॅट्रिक वरती आपण पाहतोय बॉलर मिस्टर सँटी. हो, या चेंडूवरती येते फक्त एक धाव. चौथ्या चेंडूवरती आपण पाहतो एक धाव केले. स्ट्राईक मी स्वतः जवळ ठेवतो. चा कॉन्फिडन्स आहे, हा आत्मविश्वास आपण पाहतोय अर्थातच दीपकचा. फलंदाजी मी करतोय, मी चांगली लय मध्ये फलंदाजी करतोय, तर अगदी मी सर्व चेंडू फेस करतो असं तो देखील बोलतोय. आता मात्र ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवरती धावा किती येतील. हा चेंडू येतोय निर्धाव, अगदी हा चेंडू येतोय निर्धाव. 5व्या चेंडूचा खेळ संपलाय. अगदी मात्र आपण पाहतोय 5व्या चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या स्थिर आहे. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा लॉफ्टे स्ट्रोक खेळायचा होता परंतु हा देखील चेंडू निर्धाव आलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळाले, फक्त आणि फक्त एक धाव खर्चित करून 2 विकेट प्राप्त केले तसा गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर सँडी. ही ओव्हर खूप महत्वाची होते. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 32 धाव्यांची गरज आहे. पुरेपूर पकड ठेवली जाते. फायनल मध्ये एंटर करणारी पहिली टीम असेल का जे जे जळव संघ, पाहावं लागेल. 6 चेंडू मध्ये 32 धावा, 6 मोठे फटके. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती धर्मा आलाय परंतु धर्मा या धावा सहजासहजी देणार नाहीये.
हो बॅटची लिडिंग आहे ज्या गुरुच्या हाताला सापडत नाहीये चेंडू. चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर आपण पाहतोय का. बॅटर आउट आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर विक्रम आपण पाहतोय चर्चा करत होता. त्याला तर माहिती देखील नव्हतं चेंडू बाउंड्री बाहेर गेलाय की नाही. क्षेत्ररक्षक गेला, चेंडू फील्ड केला. तदनंतर आपण पाहतोय विकेट प्राप्त केली जाते. हा चेंडू मात्र येतोय. हा चेंडू निर्धाव येतोय. अगदी मात्र पुरेपूर आता या मॅच मध्ये पकड ठेवली जाते. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धाव्यांची गरज. हो सन्मान दिलाय. हा देखील चेंडू निर्धाव. 3 चेंडू मध्ये 32 धाव्यांची गरज. यानंतर होणाऱ्या मॅच साठी तयार राहायचे. टीम जाना 11 जंगलवाडी संघ लगेचच मैदानामध्ये एंट्री करायची आहे. विनंती असेल, रिक्वेस्ट करतो आपल्या संघाला. पुन्हा एकदा उलट्या हाताने आपण पाहतोय चेंडू फेकी केला जातोय. चेंडू वळवला जातोय. थोडासा समजत नाही, फसवलं जातंय, चकवलं जातंय. बॅटर हा देखील चेंडू निर्धाव आहे. अगदी आपण पाहतोय हा देखील चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. 1 चेंडू मध्ये 32 धाव्यांची गरज. अभिनंदन टीम जे जे जळाऊ संघ. अगदी मात्र त्याने आपलं नाव फिक्स केलंय फायनलच्या मॅच मध्ये. अगदी मागील स्पर्धेमध्ये देखील हा संघ फायनल मध्ये एंटर करत होता. अगदी या हंगामामधील मागील स्पर्धा देखील एक पाहिली तर त्यामध्ये आपण पाहतोय अगदी जे जे जळाऊ संघ फायनलिस्ट होता. आता मात्र पुन्हा एकदा 30 संधी निर्माण केल्या. पहिला संघ आपण पाहतो जो मात्र